नमस्कार, मोरेस रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीचा रस्सा भाजी कशी करायची। त्यासाठी मी इथे एक कांद्याचे पात बारीक चिरून घेतलेले आहे आणि मी ही मूग डाळ 4 ते 5 तास भिजवून ठेवलेली होती। आता त्यातले पाणी काढून आपल्याला आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं आणि कोथिंबीर आता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडासा चाट मसाला, हळद, लाल मिरची पावडर आणि चिरून घेतलेले कांद्याचे पात आता हे टाकून आपण चांगले मिक्स करून घेऊया। आता मिक्स झालेले आहे। आता आपण हाताला थोडेसे तेल लावून घेऊया, म्हणजे हे आपल्या हाताला चिकटणार नाही। आणि आता आपण त्याचे गोळे करून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही गोळे करू शकता। मी इथे सिलेंड्रिकल आकाराचे गोळे केलेले आहेत। अशा प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथे पातेल्यात पाणी ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती एक चाळणी घेतलेली आहे आणि आता त्याच्यावरती आपल्याला हे सगळे गोळे ठेवून 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत। 15 ते 20 मिनिटे झालेले आहेत। हे बघा, मस्त असे आपले गोळे वाफलेले आहेत। आता आपण रस्सा भाजीसाठी वाटण घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, आलं, लसूण हे मी भाजून घेतलेले आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊया। हे बघा, असे आपले वाटण तयार झालेले आहे। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता, त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, घरगुती मसाला आणि धना पावडर आता हे चांगले मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वाटून घेतलेले वाटण टाकून घ्यायचे आहे आणि ते आता आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊया। आता हे चांगले मिक्स करून घेऊया। 2 मिनिटे आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया। हे बघा, आपल्या मसाल्याला तेल सुटलेले आहे। आता आपण याच्यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घेऊया। आता आपण याच्यामध्ये उकडून घेतलेले जे गोळे होते ते टाकून घेऊया। आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आता हे चांगले मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाले की आपण 2 मिनिटे याच्यावरती झाकण ठेवून घेऊया। आता 2 मिनिटे झालेले आहे। हे बघा, मस्त अशी आपल्या कांद्याच्या पातीची रस्सा भाजी तयार झालेली आहे। मी याच्याबरोबर खाण्यासाठी आज जीरा राईस बनवलेला आहे। तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबरही खाऊ शकता ही कांद्याच्या पातीची रस्सा भाजी।
ही एकदा नक्की करून बघा, खूप आवडेल सर्वांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.